श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मी आहे रीमा. तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप स्वागत आहे. तर आता दिवाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. तर 29 ऑक्टोबर 2024 या दिवशी आहे धनतेरस. या दिवशी लक्ष्मी माता आणि कुबेर देवतांची पूजा आपल्याला करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी एक महत्त्वाचा विधी आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे यमदीपदान. तर हे यमदीपदान का करायचं असतं, तर आपलं आणि आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचं अपमृत्यूंपासून संरक्षण व्हावं यासाठी हे यमदीपदान आपल्याला करायचं आहे. तर हे यमदीपदान कसं करायचं, हे यमदीपदान कोणी करू शकतं आणि या यमदीपदानाचा नेमका विधी काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्या अगोदर जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी असेच तुमच्यासाठी नवनवीन टॉपिकचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे यमदीपदान कोणी कोणी करू शकतं, तर हे यमदीपदान अगदी आपल्या घरातील स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या, हे दोन्ही यमदीपदान करू शकतात. तर हे यमदीपदान आपल्याला कधी करायचं आहे, तर जेव्हा आपली धनतेरसची पूजा होणार आहे 29 ऑक्टोबर 2024 या दिवशी, जेव्हा संध्याकाळी आपली धनतेरसची पूजा होणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला 8:30 ते 9:30च्या दरम्यान आपल्याला हे यमदीपदान करायचं आहे. तर हे यमदीपदान म्हणजे या दिवशी आपल्याला दीपदान करायचं आहे. जसे आपल्याला या दिवशी दिवे दक्षिणे दिशेला दिवे आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्यांची ज्योत हे दक्षिण दिशेला आपल्याला करायची आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला यमधर्माला हे दीपदान करायचं आहे. तर जो कोणी या दिवशी धनतेरसच्या दिवशी जो कोणी दीपदान करेल, जो कोणी हा विधी करेल, त्यांना अपमृत्यूचं भय राहणार नाही अशी यमदेवतांनी वरदान दिलेलं आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला हा विधी करायचा आहे. विधी आपल्याला जो मृत्यूंचे देवता आहेत त्या यमदेवांना आपल्याला करायचा आहे. यमदेवांना आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यामुळे हा विधी सुद्धा खूप शुभ विधी आहे. तर हा विधी 2 पद्धतीने आपल्याला करायचा आहे. एक तर आपल्याला कणकेचा एक दिवा घ्यायचा आहे किंवा मातीचा एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे. आणि कणकेच्या दिव्यासोबत आपल्याला 2 कणकेचे मुटकेही बनवायचे आहेत. तो एक दिवा प्रज्वलित करून आपल्याला यमदीपदान करायचं आहे. किंवा आपल्याला 13 कणकेचे दिवे त्यासोबत 2 कणकेचे मुटके आपल्याला बनवायचे आहेत. किंवा 13 मातीच्या ज्या पणत्या असतात त्या आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. त्यांची ज्योत आपल्याला दक्षिण दिशेला करून आपल्याला ठेवायची आहे आणि यमदीपदान हे आपल्याला करायचं आहे. 2 पद्धतीने यमदीपदान आपल्याला करता येतं. पहिली पद्धत आहे ज्यामध्ये आपल्याला कणकेचा एक दिवा बनवायचा आहे आणि 2 मुटके बनवायचे आहेत. आणि दुसरी पद्धत आपल्याला कणकेचे 13 दिवे बनवायचे आहेत आणि 2 मुटके त्याच्यासोबत आपल्याला बनवायचे आहेत. याच्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही, तर फक्त हळद आपल्याला टाकायची आहे. आणि हे याच्यापासून आपल्याला घट्टसर असा कणकेचा गोळा आपल्याला बनवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक दिवा बनवायचा आहे आणि त्यासोबत 2 मुटके बनवायचे आहेत. तर दुसऱ्या पद्धतीनुसार आपल्याला 13 दिवे असे बनवायचे आहेत आणि 2 मुटके त्याच्यासोबत आपल्याला बनवायचे आहेत. तर या दिव्यामध्ये आपण नॉर्मली जशी जोडवात वापरतो घरामध्ये दिव्यासाठी, त्याच्याच पद्धतीने आपल्याला जोडवातीचा वापर करायचा आहे. आणि आपण याच्यासाठी मोहरीचं तेल वापरायचं आहे. तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर उत्तम. जर तुमच्या घरी मोहरीचं तेल नसेल तर आपण जे नॉर्मली दिव्यासाठी वापर करतो तेलाचा, त्या तेलाचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. आणि हे सर्व दिवे आपल्याला एका प्लेटामध्ये किंवा ताटामध्ये, आपले जसे दिवे आहेत त्या पद्धतीच्या आकाराच्या ताटामध्ये आपल्याला हे सर्व दिवे ठेवायचे आहेत.
तर आपल्याला 13च दिवे का घ्यायचे आहेत या यमदीपदानासाठी? तर जो सजीव आहे, जे प्राणी आहेत, त्यांच्यामध्ये एकूण 13 वायू आहेत. यापैकी एक जरी वायू हा दूषित झाला तर आपण बेशुद्ध पडू शकतो, आपल्याला मृत्यू हा येऊ शकतो. त्यामुळे या सर्व वायूंचं आपल्याला संरक्षण करण्यासाठी आपल्याला 13 दिव्यांचं दीपदान हे यमधर्माला करायचं आहे. त्यासाठी आपल्याला जेव्हा आपण एक दिवा बनवतो किंवा 13 दिवे बनवतो ते एका ताटामध्ये घ्यायचे आहेत, एका प्लेटामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. तर हे जे ताटात दिवे आपण ठेवतो ते देवासमोर आपल्याला प्रथम ठेवायचे आहेत. त्यांची पूजा आपल्याला करायची आहे, हळद कुंकू आपल्याला त्यांना लावायचं आहे, ते दिवे प्रज्वलित आपल्याला करायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला सर्व देवांचं स्मरण करायचं आहे, जसं श्री गणेशाय नमः, श्री वैष्णवे नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः, श्री वास्तु देवताय नमः, असं सर्व देवांचं आपल्याला स्मरण करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे दिवे आपल्या घराच्या बाहेर जो रिकामी जागा असते तिथे आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत. म्हणजे दक्षिण दिशेला आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत. तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला रिकामी जागा नसेल तर तुम्ही घराच्या बाहेरच दिवे ठेवा, पण त्यांची ज्योत ही आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायची आहे. म्हणजे घराच्या बाहेर जागा पण आपल्याला हे दिवे घरात ठेवायचे नाही, तर हे दिवे आपल्याला घराच्या बाहेरच ठेवायचे आहेत. अगदी आपली जी गॅलरी असते तिथेही ठेवलं तर चालणार आहे, आपलं टेरेस आहे तिथेही आपल्याला ठेवलं तर चालणार आहे. फक्त हे जी दिव्यांची ज्योत आहे ती आपल्याला दक्षिण दिशेला करायची आहे. हे ठेवताना आपल्याला प्रथम आपण ज्या जागेत हे दिवे ठेवणार आहोत तिथली जागा स्वच्छ पुसून आपल्याला घ्यायची आहे. तिथे स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला काढायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे आपण ज्या ताटामध्ये आपले दिवे ठेवले आहेत ते ताट आपल्याला तिथे ठेवायचं आहे आणि त्यामधील सर्व दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. आणि आपण सहकुटुंबानी आपल्याला यमधर्माची आपल्याला प्रार्थना करायची आहे. यमधर्माला आपल्याला प्रार्थना सहकुटुंबानी करायची आहे. आणि ही प्रार्थना करताना आपल्याला म्हणजे एक मंत्र आहे, त्या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. तर तो मंत्रही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर तो मंत्र असा आहे, मृत्युना पाशदंडाभ्या कालेन श्यामयामः त्रयोदशाम दीपदानत सूर्यज प्रियताम ममः. अशा पद्धतीचा हा मंत्र आहे. हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. याचा अर्थ असा आहे की हे यमदेवता माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचं हे अपमृत्यूंपासून रक्षण कर, अशी यमदेवताला आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि आपल्याला नंतर आपल्याला आपल्या घरी जायचं आहे. नंतर ते दिवे म्हणजे जेवढ्या वेळ जातील तेवढ्या वेळ त्यांना जाऊ द्या. म्हणजे कधी ते वाऱ्यानेही विझू शकतात, त्यातील तेल संपल्यानंतरही ते विझतात, त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. तुम्हाला एवढे दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला घरी जायचं आहे. परत त्यांना आपल्याला त्या दिव्यांकडे म्हणजे काय झालं ते काय बघायला येण्याची काही गरज नाही. तुम्ही जर हे दिवे घराच्या बाहेर ठेवला असाल तर मे बी तिथं प्राणी वगैरे येत असतील, कुत्रे वगैरे मांजरं वगैरे येत असतील तर ते प्राणी वगैरे खातील ते दिवे, तर खाऊ द्या, काही हरकत नाही. त्यानंतर आपल्याला म्हणजे दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा करायची आहे. तर उत्तर पूजा कशी करायची, तर आपल्याला थोडे तांदूळ त्या दिव्यावरती टाकायचे आहेत आणि त्या दिवे आपल्याला आपले जे निर्माल्य आहे त्याच्यामध्येही आपण टाकू शकतो किंवा पाण्यामध्ये ते आपण विसर्जित करू शकतो किंवा ते जे दिवे आहेत ते आपल्याला डस्टबिनमध्ये टाकून द्यायचे आहेत. तर हे दिवे आपल्याला गाईला अजिबात हे द्यायचे नाहीयेत आणि कोणत्या प्राण्यांनाही देऊ नका. तर ते आपल्याला कचरा कुंडीत हे आपल्याला दिवे टाकायचे आहेत. दीपदान हे आपल्याला करता येतं. त्याच्यातले मुख्य जे विधी आहे तो आहे आपल्याला एक कणकेचा दिवा किंवा 13 कणकेचे दिवे आपल्याला बनवायचे आहेत. त्यासोबतच 2 मुटके आपल्याला बनवायचे आहेत.
तसेच दक्षिण दिशेला आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत। दक्षिण दिशेला तुम्हाला जागा भेटली नसेल तर त्याची ज्योत ही दक्षिण दिशेलाच आपल्याला करायची आहे। त्यानंतर आपल्याला सहकुटुंबाने याची पूजा आपल्याला करायची आहे। यमदेवाकडे प्रार्थना आपल्याला करायची आहे। अशा प्रकारे आपल्याला यमदीपदान करायचं आहे। तर माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असंच भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।